आज मराठा लाईफ फाउंडेशन या ठिकाणी या आश्रमामध्ये आम्ही वसई विरार या ठिकाणी आलो. जिल्हा मला वाटतं पालघर. फार चांगली सुविधा आहे. ज्या उद्देशाने आम्ही आलो आहे तो उद्देश 100% या ठिकाणी साध्य होईल. या 2 दिवसामध्ये इथल्या लोकांच्यात राहणं, मिसळणं किंवा त्यांना नाश्ता देणं किंवा हे देणं, ह्या गोष्टी आमच्या हातून झालेल्या आहेत. त्याचबरोबर विरारचे एक सिनियर PI यांच्या मुलाचाही वाढदिवस त्यांनी या ठिकाणी केला. असे हे लोखंडे परिवार, माझ्या माहितीप्रमाणे 8 जण भाऊभाऊ, त्यातले सगळ्यात हे मिलिटरीमधले लोखंडे साहेब 11वा नंबर. त्या सातारा जिल्ह्यासाठी खरंच भूषणावं काम आहे. सातारा जिल्ह्यातील एका देशसेवा केलेल्या लोखंडे साहेबांनी या ठिकाणी 1 एकर स्वतःच्या पैशातून जागा घेऊन आणि त्यांना जैन समाजातील काही महिलांनी या ठिकाणी सहकार्य करून हे एवढं मोठं ह्या आश्रमाचं उभारणी केलेली आहे. सर्वसाधारण 10 ते 12 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी आश्रम बांधला आहे. या ठिकाणी खरोखरच परमेश्वर कुठे आहे, परमेश्वर कुठे आहे, लोक जर विचारत असतील तर ह्या लोखंडे साहेबांना येऊन विचारा. मी सगळ्यांना आव्हान करतो, या ठिकाणी परमेश्वर आहे. आणि अशी ही दीनदुबळी लोक या ठिकाणी ज्याला आधार नाही किंवा जे अपंग आहेत या लोकांचा संगोपन या ठिकाणी केलं जाते. खरोखरच या असाच एक आश्रम त्यांनी 2 ते 3 ठिकाणी चालू केलेला आहे. असा 5 ठिकाणी आश्रम चालू केले आहेत. त्यातला एक फलटणमध्ये आहे, एक कोकणामध्ये आहे. तर त्यांना आमच्या ह्या सातारा जिल्ह्याच्या ज्येष्ठ नागरिकाच्या वतीनं कोटी कोटी शुभेच्छा. एवढं बोलून 2 शब्द संपवतो. याचबरोबर आपले सर 2 मिनिटं बोलतील. नमस्कार. मराठा लाईफ फाउंडेशन आणि जीवन ज्योत ड्रग बँक संचालित आश्रम सर्वमंगल निकेतन कुटुंबाच्या वतीने मी सेवक आणि आज आमच्यामध्ये सातारा जिल्ह्यातून आलेले आमचे सरांचे स्नेही श्री संभाजीराव निकम साहेब आणि आमच्या खांद्याला खांदा मिळून त्यांनी या आश्रमासाठी काम केलेलं आहे, सहकार्य केलेलं आहे. तसे अमर भोसले साहेब आणि त्यांच्या आई मातोश्री, त्याचबरोबर लोखंडे साहेबांचे छोटे बंधू श्री देवीदास लोखंडे साहेब हे इथे आज आश्रम भेटीला आलेले आहेत आणि या उद्देशाने ते आलेले आहेत. तो उद्देश येणाऱ्या भविष्यात सफल होईल अशी ग्वाही लोखंडे साहेबांनी त्यांना दिलेलीच आहे. निकम साहेबांनी म्हटल्याप्रमाणे देव कुठं पाहावं तर लोखंडे साहेबांमध्ये पाहावं. पण त्याबद्दल 2 शब्द मी बोलू इच्छितो. या गोरगरिबांमध्ये देव पाहिल्यामुळेच आज लोखंडे साहेबांना लोक देव म्हणतात. त्यांनी ह्या गोरगरिबांमध्ये, गरजूंमध्ये, अनाथांमध्ये, रस्त्यावर भटकणाऱ्यांमध्ये आणि एकदम समाजातून ज्यांना निष्कासित केलेले आहे अशा लोकांना जवळ करून त्यांना त्यांच्या खाण्यापिण्या, राहण्याची वैद्यकीय व्यवस्था करून, त्यांचं मनोरंजनाची काळजी घेऊन, प्रत्येक सण साजरे करून त्यांनी त्यांच्या आनंदामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता पडू दिली नाही. हे खरोखरच हे देव आणि देव माणसालाच जमतं. ते कार्य त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. 20 वर्षाच्या देशसेवेनंतर गेली 19 वर्ष ही मानवसेवा अखंड, अविरत आणि एकदम निश्चितपणे सुरू यापुढेही राहील याची सरांनी ग्वाही दिलेली आहे. मी असो की नसो, जग असो की नसो, पण हा आश्रम राहील. आश्रमामध्ये दीनदुबळ्यांना, गरजूंना, अनाश्रितांना आश्रय मिळेल याचं त्यांनी प्रत्येक वेळी प्रतिपादन केलेलं आहे त्यांनी. आणि त्यांना दीर्घायू भेटो, लाभो अशी ईश्वरचरणी आम्ही सगळे आश्रमवासी तसेच त्यांचे स्नेही श्री संभाजीराव निकम आणि अमर साहेबांच्या आई, तसंच देवीदास लोखंडे साहेब सरांचे छोटे भाऊ यांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि यापुढेही ही मानवसेवा अशीच चालू राहील. जो कोणी गरजू असेल त्याला आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं एक सामाजिक कार्य आपणास मी विनंती करतो आपण करावं आणि त्याच्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत सर्वमंगल निकेतन कुटुंब त्यांच्या बरोबर राहील याची मी त्यांना ग्वाही देतो. धन्यवाद. माननीय देवीदास लोखंडे साहेब यांना आमच्या कोटी 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 प्रणाम. धन्यवाद. जय हिंद. जय हिंद.